कसे आहात? मस्त मजेत ना? चला तर आज अशी मस्त रव्याची बर्फी बनवायची किंवा आम्ही याला साखरपाण्याची वडी पण म्हणतो. खूप झटपट होते, खायला खूप छान लागते, तोंडात टाकताच वेगळं करते. व्हिडिओ जरा तरी आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. साध्या सिंपल पद्धतीने पाहिजे आहे आपल्याला. मी इथे बारीक रवा घेतलेला आहे. तुम्ही मोठा रवा पण घेऊ शकता. तो फक्त मिक्सरला बारीक करून घ्यायचा. ज्या वाटीने माप घ्यायचं आहे तीच वाटी घ्यायची. मी तुम्हाला दाखवते. ह्या वाटीने मी 2 वाट्या रवा घेतला, एक छोटी वाटी तूप घेतलं आणि साखर मी 1.5 वाटी घेतलेली आहे. गोड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्तही करू शकता. आधी आपल्याला थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे. तूप छान कडकडीत गरम करायचं आहे. थंड तुपामध्ये रवा घालायचा नाही. 2 चमचे मी इथे तूप ठेवलेलं आहे. सगळं तूप घातलेलं नाही आहे. इथे आपलं तूप छान गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये रवा इथे आपल्याला घालून घ्यायचा आहे. बारीकच गॅस ठेवायचा. बारीक गॅसवर रवा आपल्याला छान भाजायचा आहे. वास येईपर्यंत. करपवायचा नाही, पण भाजायचा छान आहे. वेळ लागतो रवा भाजायला, पण खूप छान लागते ही बर्फी खायला आणि हे ना खूप दिवसही टिकते. असं नाही की खराब वगैरे होते. आता गौरी गणपती आहेच, तर अशी लाडू नाही बनवले तर अशी बर्फी नक्की बनवा. आपल्याला जर 2 मिनटं कुठं जायचं असं उलथणं खाली ठेवायचं आणि रवा वरती, म्हणजे इथे रवा बिलकुल खाली बुडाला लागत नाही. शक्यतो तर जाडच बुडाची कढई घ्यायची आहे इथे. रवा छान भाजून झाला की एका ताटामध्ये थंड करायला ठेवायचा. रवा भाजायला मला 15 ते 20 मिनटं लागलेले आहेत. आता आपण पाक करून घेऊ. ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने मी 1.5 वाटी इथे साखर घेतली आहे आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. मेजरमेंटला बरोबर असेल ना तर बर्फी बिलकुल चुकत नाही आपली. आणि छान आपल्याला इथे एकतारी पाक करून घ्यायचा आहे. पाहायचं, चेक करून पाक झालेला आहे का. इथे पाक आणखीन झाला नव्हता, थोडासा आणखीन पाक तयार व्हायला वेळ होता. तर परत मी थोडंसं हलवलं. परत एक 5-10 मिनिटांनी पाहिलं तर इथे आपला पाक तयार झालेला होता. इथे एकतारी चाचणी झालेली आहे पाकाची. असा वर उलथणं धरलं तर एकदम सलग असा खाली शेवटचा थेंब आहे तोपर्यंत पडतं, म्हणजे आपला पाक इथे तयार झालेला आहे. गॅस बंद करायचा. रवा आपल्याला थंड करून घ्यायचा. रवा थंड पाकामध्ये घालायचा, गरम रवा घालायचा नाही. रवाही गरम आणि पाकही गरम तर लाडू खूप कडक होतात. मी 1 पॅकेट मिल्क पावडरचं टाकलेलं आहे छोटं. सगळं इथे मिक्स करून घ्यायचं आहे. वेलची पूड घालायची आहे, शेवटी घालायची, आधी घालायची नाही. आवडीप्रमाणे तुमच्या. तुम्ही ड्रायफ्रूट्सही इथे घालू शकता. खूप छान बर्फी होते खायला. सगळं इथे मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस बंदच ठेवायचा. मिक्स करून घ्यायचं आपल्याला इथे. नंतर आपल्याला इथे गॅस चालू करायचा आहे. मी सगळं अशा पद्धतीने मिश्रण जे आहे इथे तुम्हाला आता घट्ट वाटते, मिश्रण खूप घट्ट झालेलं आहे. पण काहीच हरकत नाही आहे. 5-1 मिनिटांनी गॅस चालू केला की परत मिश्रण आपल्या इथे पातळ झालेलं आहे. आता चेक कसं करायचं, जोपर्यंत रवा आपल्या हाताला चिटकतो तोपर्यंत आपला रवा सेट झालेला नाही आहे. आपलं हे मिश्रण हे समजायचं. जेव्हा रवा हाताला चिटकत नाही तेव्हा समजायचं इथं सेट झालेलं आहे. माझं पूर्ण रवा हाताला पूर्ण सेट झाला होता. हाताला बिलकुल चिटकत नव्हता. एका ताटाला तूप लावून घ्यायचं. जे केलेलं मिश्रण आहे ते ओतून घ्यायचं. उलथण्याच्या साहाय्याने सगळीकडे पसरून घ्यायचं. आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स टाका. मी काजू बदाम घातलेले आहेत. तुम्ही कोणतेही घालू शकता आणि नाही घातले तरी काहीच हरकत नाही आहे. परत त्याच्यावरती ना थोडंसं खोबरं किसून टाकायचं. खूप छान लागतं खायला, तर खूप छान लागते. आणि वाटीच्या साहाय्याने आपल्याला ना थापून घ्यायचं, म्हणजे सगळं इथे चिटकून राहतं. आणि ओल्या असतानाच इथे आपल्याला बर्फीला ना काप काढून घ्यायचे आहेत. ते मी आधीच काढले होते थोडेसे ओले असताना, कारण एकदम घट्ट झाले ना मग ते काप पडत नाही. किती मग खूप जोर द्यावा लागतो. इथे बघू शकता मी आधीच हलके हलके असे ना सुरीच्या साहाय्याने काप काढून घेतले होते. अशा पद्धतीने बर्फी तयार झालेली आहे. बघू शकता सहज निघते आणि खायला खूप छान लागते. मुलांना तर खूप आवडते. ज्यांना लाडू बनवायचा कंटाळा येतो ना त्यांनी अशी बर्फी तर नक्की बनवून ठेवा. खायला छान लागते, पाहायलाही छान लागते आणि बनवायलाही खूप सोपी आहे. मी तुम्हाला एक तोडून दाखवते. बघू शकता सहज तुटते
आणि सहज अशी तोंडात विरघळली जाते. गौरी गणपतीला नक्की बनवा. व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पॅक बंद डब्यात ठेवले तरी काही हरकत नाही. ह्याच्यात दुधाचा वापर नाही आहे, पाणी आहे, त्याच्यामुळे भरपूर दिवस राहते. चला तर मग बाय.